धाव स्वरूपाने पाहायला मिळतोय. इव्हिनिंग सेशन आहे, संध्याकाळचं सत्र जरूर असलं तरी देखील तुम्हाला योग्य त्या पद्धतीची मॅच्युरिटीने खेळ हा करावाच लागणार आहे. ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तर डीपमध्ये, आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्येला झाली आहे सुरुवात 2 अंकाने. अटॅकिंग माइंडसेट हा फार महत्त्वाचा या 2 षटकागणिक, कारण की विकेट इन हँड आहेत. जास्त काही तुम्हाला विचारविनिमय करण्याकरिता तितका वेळ नाही आहे, म्हणून कमी चेंडू गणिक तुम्हाला जास्त इम्पॅक्ट टाकायचा असतो, आणि तो इम्पॅक्ट टाकण्याकरिता योगेश मागील मॅचमध्ये डकवर बाद झाले होते. या मॅचमध्ये इथून सुरुवात ही थोडीशी सांभाळून केले. 2 धावा या स्कोर कार्डवर आहेत. ऑन साईडला पिक केला आणि डिस्पॅच केलं जाईल या चेंडूला. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार उतुंग भरारे घेणारा हा गगनचुंबी षटकार 6. ही लेन जी आहे ना ती योगेश करिता थोडीशी खराब आहे. या लेंथवर जर तुम्ही चेंडू हाताळाल तर योगेश दिवस रात्र खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ, हा ब्रँड आहे अकलोलीकरांचा, आणि तोच योगेश पाटील. 8 या अंकांवर धावगती जी आतापर्यंत अधोरेखित आहे. वय वर्ष वाढलं ना, परंतु खेळाची चमक अजून देखील तीच आहे. जुनं ते सोनं. खोलवर लेंथ आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका, जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड. सुरुवात जी थोडीशी कुठेतरी सांभाळून झाली होती, त्यानंतर एक षटकार आणि धावसंख्येला अग्रगण्य करण्याचा हा प्रयत्न. 9 या अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा चिराग गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. चिरागच्या आगे चढवलेला हा प्रतिहल्ला, परंतु कुठेतरी जो पल्ला गाठायचा होता तो झाला खुंटीत, आणि वाईट इश्काव कॉर्नरला पकडले गेले. हा बसेल पहिला धक्का. चला एकत्र येऊ नका, चला लांब राहा, आणि लगेच नव्याने बॅटर. चला मैदानाच्या दिशेने आपण मार्गस्थ व्हायचं आहे. सेलिब्रेशन करण्याकरिता खूप वेळ दिला आम्ही तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये. आता थोडासा आयोजकांचा वेळ आहे, तो वाचवा. विकेट मिळतंय, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का गॉन. नऊ या अंकांवर धावफलक. पहिला धक्का बसलाय. आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मिस्टर यतीन या संघाचे कर्णधार आहेत, आणि त्याच यतीन पाटीलला आपण पाहत आहे. विद्यमान उपसरपंच अकलोली, एकेडने माजी उपसरपंच, एकेडने आता वय असलेले उपसरपंच यतीन. समोरच्या दिशेने डिस्पॅच केलं जाईल. आल्या आल्या मोठ्या फटक्याची निवड. सुरेख पद्धतीचे एलिव्हेशन आणि डिस्टन्स. इझिली डन अँड लुक ॲट द एलिव्हेशन. अप्रतिम कनेक्शन, प्रॉपरली जाण आणि सरळ चेंडूला फेकून दिलं जाते वाईड इश मिड विकेटला. काय कनेक्शन आहे, अप्रतिम. स्लॉटेड हा चेंडू होता, आणि परिपक्वतेने खेळलेला हा फटका सरळ फेकून दिलं जात आहे. चला या 6 धावा येतात. टीम मीटिंग करू नका, लगेच क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायचं आहे. 15 धावा या स्कोर कार्डवर झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जो समाप्त झालाय. विद्यमान विजयजी पाटील आंबोडे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील मी विनंती करतो या पण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. चला घाई करा प्लीज. बोंबेपाडा संघ प्लीज थोडीशी घाई करा. या सेकंड स्पेल करिता आदित्य या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने इथून बॅटिंग जी पाहायला मिळते. या संघाचं वैशिष्ट्य हेच आहे की कुठल्याही एका खेळाडूवर ते निर्भर नाही आहेत. एक खेळाडू बाद झाला तरी सुद्धा फरक पडणार नाही. दुसऱ्या खेळाडूने देखील तीच सुरुवात केली, आणि हेच डॉमिनेशन आहे जीसीसी अकलोली या संघाचं. गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावर ते धावतायत, पळतायत. एक चांगला संघ तयार झालाय, आणि त्याला मात्र तिथूनच ते मोमेंटम आहे ना ते खारीज केले, आणि योग्य त्या पद्धतीने कंटिन्युअसली देखील केले. ऑन साईडला काय कनेक्शन आहे, अप्रतिम, बहारदार. आता म्हणू शकाल टक्काटक आणि टप्पाटपा षटकार. 6 धावा. अप्रतिम पद्धतीने कनेक्शन बनलं, आणि काय प्रॉपरली हे टायमिंग आहे. आज जवळजवळ 18 चेंडू खेळला आहे, आणि 18 चेंडूमध्ये 70 धावा, आणि जो स्ट्राईक रेट आहे ना 388.89,
आणि ज्यामध्ये 10 षटकार आहेत. हीच या खेळाडूची ओळख आहे. शेर बुडा जरूर हो गया लेकिन शिकार करना नहीं भूला है. अजून सुद्धा तो जोश आहे योगेशच्या बॅटिंगच्या माध्यमानं. अप्रतिम स्लाइस केलं या चेंडूला थ्रू दी कव्हर. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर मध्ये. चेंडूची हाताळली, थोडेसे जगलर बनले आणि जगलर बनत असताना चेंडू बाउंड्री लाईन सीमा रेषा पार निघून जाईल. 4 धावांसरिता चौकार. पहा कुठेतरी मिस्टेक झाली. हळूवारपणे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. या 4च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर. मजबूत स्थितीमध्ये टीम GCC अकलोली या संघ बहारदार खेळलाय. यावेळेस लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर पाहायला मिळते. इंजिन सुरू झाल्यानंतर गरम होण्याकरिता कुठेतरी वेळ लागतो, परंतु GCC अकलोली संघ म्हणतोय की नाही टॉप गिअर पासून सुरुवात करायची आहे. प्रत्येक फलंदाजाने इथून ते ब्रीद वाक्यच बनवले आजच्या दिवसामध्ये. यावेळेस थोडासा लेट स्विंग जो इथून पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकड्यामध्ये विसावलाय. चांगलं कमबॅक आहे. कुठेतरी या मॅच मध्ये जर शिरकाव करायचा असेल तर डॉट बॉलचं प्रमाण ते वाढवावं लागेल, कारण की धावसंख्या ही खोऱ्याने वाहू लागली. आतापर्यंत 26 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. 1.3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू हे तितकेच महत्वाचे असतील. 26 या अंकांवर धावफलक आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून आदित्य सुसज्जित होईल. यावेळेस कुठेतरी शरीरापासनं दूर फेकण्याचा मानस. स्लाइड झाला चेंडू बॅटच्या बॉटमला आणि पकडले गेले यष्टांच्या मागे. योगेशचा खेळ झालाय समाप्त. गॉन. ट्वेंटी 26 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. यानंतर मॅच जेव्हा आणि शेड्यूल समाप्त होईल, पिच क्युरेटिंगचं काम ज्या कोणी व्यक्तिमत्वाला दिलंय त्यांनी रेडीच राहायचंय. 26 या अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कोलवरलेन गुड कमबॅक आहे. आतापर्यंत आपण कौतुक केलं होतं योगेशाचं, परंतु कौतुक करावं लागेल इथून आदित्यचं देखील, कारण की या मॅच मध्ये पुनरागमन करायचं होतं तर विशेष करून ते डॉट बॉलचं प्रमाण वाढवायचं होतं. धावसंख्या खोऱ्याने वाहू लागले होते आणि त्याला कुठेतरी आता स्टॉप केले गेले. पहा 3 चेंडू जे उर्वरित आहेत ना तिथून कुठेतरी अंकुश लावला गेलाय. शेवटचा अंतिम चेंडू जो शिल्लक आहे 26 या अंकांवर धावफलक. टीम GCC अकलोली संघ शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असे. स्ट्राईक एंडला मिस्टर पंकज. हलकासा स्विंग झाला, लेट स्विंग. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक थोडेसे ते त्याने घरंगळले. लॉंग स्टॉप रिजनला आता चेंडूचा पाठलाग होतोय आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना इथून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. या 2 धावा आणि चेक केलं जाईल. आता कुठेतरी रनआउट आहे की नाही या सर्व काही गोष्टी ज्या चेक केल्या जातील. सिंगल धाव तर कंप्लीट झाली होती, डबल धाव देखील कंप्लीट झाली. 3री धाव घेण्याचा मानस त्या दिशेने पाहायला मिळाला. 2 धावा तर डेफिनेटली आहेत, परंतु 3री धाव अधोरेखित होईल की नाही. पुन्हा एकदा शंकरजी गुळवी बिझी होत आहेत, आमचे डिजिटल ऑपरेटर. त्या दिशेने फेकी आपण पाहता आणि काय वर काय अप्रतिम. डेफिनेटली क्लिअर आणि क्लिअरिटी. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमानं OUT फलंदाज बाद असेल. या 2 धावा मिळणार आहेत. धावगती 28 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 29 धावसंख्येचा पाठलाग तो इथून करावा लागेल टीम बोंबेपाडा या संघाला. हा पाठलाग होईल की नाही ते देखील पाहणं योग्य आहे. चला थोडीशी घाई करा आणि लगेचच आपण क्षेत्ररक्षक सजून घ्या. या मुख्य मंचावर आणखी काही जो स्वागत सन्मान आहे तो आपण करणार आहोत. विद्यमान जयवंतजी गवारी आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता मी मयूरजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण जयवंतजी गवारी साहेबांचा शुभ सन्मान हा मुख्य मंचावर करावायचा आहे. गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. जयवंतजी गवारी यांना आपण म्हणताय एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमानं आर्थिक सहाय्य देखील या स्पर्धेला आपल्याला मिळाले आणि त्यांचा शुभ सन्मान मयूरजी पाटील यांच्या शुभ हस्ताने केला जाईल.
जयवंतजी गवारी साहेबांचा शुभ सन्मान, ही मायेची उब देणारी शॉल, या स्पर्धेच्या आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके. चला जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्यात. मुख्य मंचावर स्वागत सन्मान होतोय. तदनंतर पुढे येतोची स्वागत सन्मान, एक गोड व्यक्तिमत्व आणि आमचे जवळचे प्रियजन आदरणीय उमेशजी जाधव यांचा हा यथोचित मान सन्मान. नुकताच झालेल्या संघर्ष स्पोर्ट्स बिना ट्रॉफीमध्ये महत्त्वाचे आयोजक करते ते देखील होते आणि नेहमीच हे पुढे असणारा व्यक्तिमत्व आहे उमेशजी जाधव आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान योगेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ताने केला जाईल. चला बॅटर घाई करा. उमेशजी जाधव साहेबांचा हा शुभ सन्मान योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ताने केला जाईल. उमेशजी जाधव साहेबांचा हा शुभ सन्मान जो मुख्य मंचावर केला जातोय. तदनंतर पुढील स्वागत सन्मान विजयजी पाटील आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता निवासजी पाटील यांना मी विनंती करतोय. विशेष करून आंबोडेवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. या मॅचला सुरुवात होते. 28 धावा झाल्यात आणि 29 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे आणि 29 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरिता 2 फलंदाज ऑन साईडला खेळलाय. पहिला चेंडू जो आपण पाहत आहे ऑन द राईस खेळण्याचा मानस त्या दिशेने जय आले आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जाईल. आदित्यच्या बॅटमधनं या 2 धावा. मुख्य मंचावर यथोचित स्वागत सन्मान जो मान्यवरांचा आपण पाहू शकाल जो परिपूर्ण केला जातोय. थँक्यू डीजे. 2 धावा या स्कोर कार्डवर आहेत. बॅक ऑफ द लेन स्लाइस केले या चेंडूला थ्रू दी गली रिझर मधनं चेंडू थर्डमॅनला वेगाने निघून जातोय. चेंडूला रोखणं थोडंसं नामुमकिन आहे. लॉंग स्टॉप सीमा रेषा पार. दीड थर्डमॅनला चेंडू निघून गेला. 4 धाब्यांकरिता चौकार. चार धाबे येत आहेत. या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 6 अंकांवर. अक्रॉस द लाईन उचलण्याचा प्रयत्न. जेव्हा जेव्हा व्हॅरिएशन असेल ना तेव्हा तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये टाकाल फलंदाजाला आणि हेच व्हॅरिएशन गोलंदाजामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी अथर्व याचं या अगोदर कौतुक केलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने यस रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट लाईन आता चेक केली जाईल. पुन्हा एकदा शंकरजी गुळवी बिझी होतील. इट्स अ फेअर बॉल. सो फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू या ठिकाणी झालाय समाप्त. 6 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. अथर्वला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी प्रॉपरली रिदम. पुन्हा एकदा तोच लेट स्विंग आहे परंतु यावेळेस लाईन बिलॉंग टू द अंपायर. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 7 अंकांवर धावफलक. पाठलाग होतोय 29 धावसंख्येचा. जी सुरुवात झाली होती ती थोडीशी संत तदनंतर कुठेतरी गती पकडली. शेवटच्या अंतिम चेंडूकडे गती पुन्हा एकदा थोडीशी सावकाश झाली परंतु लढण्यायोग्य बळ तर आहे. 14.50च्या गतीने आतापर्यंत 7 धावा लागल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपाने निघून जाईल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. टीम बॉम्बे पाडा संघाची धावसंख्या 7 अंकांवर जी पाहायला मिळते. विद्यमान सलीमजी शेख ते देखील या मॅचचा आस्वाद घेत आहेत आणि त्यांना देखील मी विनंती करतो या पण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. शाहीजी शेख यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झालेत. एक लेजंड क्रिकेटर या सलीमजी शेख यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. चांगला स्ट्रोक तर आहे परंतु हा फटका फसेल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक स्थित आहेत. एक चांगला लो झेल झाला कन्वर्ट. विकेट मिळेल हेमंतच्या माध्यमानं. गुड कॅच. फलंदाज बाद. थँक्यू. विकेट मिळतंय फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 7 अंकांवर बसलेला पहिला धक्का. 5 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय.
आता नव्याने बॅटर सागर या फलंदाजाला आपण पाहत आहे. आज बहुतांश संघ वाडा ग्रामीण परिसरातील देखील आपण पाहिलेत आणि बहुतांश संघ या वसई ग्रामीण परिसरातील देखील होते. आज कुणबी समाज जो एकत्रित आला या स्पर्धेच्या माध्यमाने खूप चांगल्या पद्धतीने खेळाच्या माध्यमाने देखील खेळाडू जे आपण पाहिले. सकाळ सत्रामध्ये आंबोडे संघाकडून आपण राहुल याला पण पाहिलं. तदनंतर बहुतांश योगेशचा खेळ आज जो खूप चांगल्या पद्धतीने झाला. तदनंतर आपण पाहू शकलात योगेश पाटील विशेष करून अकलोली संघाकडून त्याने देखील चांगल्या पद्धतीचा खेळ जो आकारला. म्हणजे बहुतांश खेळाडूंनी आजच्या दिवसामध्ये छाप सोडले. ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमाने. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर ही धाव फलक जे अधोरेखित आहे. यावेळेस ही लेन लेफ्ट हँडर बॅटर करिता डाऊन द लेग निघून जाते. कुठेतरी छोर चेंज झालाय ना राऊंड द विकेटने ही गोलंदाजी आहे. आखू टप्प्याची लेंथ आणि काय पिक केले अप्रतिम. शॉर्टम पुलचा फटका पॉवरफुल आहे. सरळ चेंडू निघून जाईल वाईडिश काऊ कॉर्नर सीमा रेषा पार. यावेळेस मिळतील 6 धावा आणि या षटकाराने सामना पुन्हा एकदा झालाय जिवंत. आता येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. झेल घेतलाय प्रेक्षकाने. आपण 100 रुपयांचे हकदार आहात. या आपण मुख्य मंचाच्या दिशेने. काय फटका होता अप्रतिम. फॉलो थ्रू जबरदस्त पद्धतीने बॅकफुटला. पुन्हा एकदा आपण पाहूया ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. थोडेसे शफल झाले होते ऑफस्टमच्या बाहेर आणि तदनंतर काय पिक केलं. बॅकलिप थोडीशी खाली ठेवली आणि तदनंतर जबरदस्त पद्धतीने फॉलो थ्रू आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. पाहिजे संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडूला हवाई भ्रमणतीवर पाठवणं थोडंसं मुश्किल आहे. 15 धावींची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. त्याला थोडीशी घाई करा. यानंतर आणखी एक मॅच होणार आहे हे लक्षात घ्या. 6 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावेंची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. कुणबी समाज चषक बिनार 2026 आपण पाहत आहे. परिपूर्ण पिक्चर पॅकच आहे. एंटरटेनमेंट नावाची ही भरू कॅप्सूल या स्पर्धेच्या माध्यमाने 14 या अंकांवर धावफलक. ऑनसाइडला खेळलाय चांगला स्ट्रोक आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 16 रन. 16 या अंकांवर. अनुभव म्हणायचा झाला तर दोघांकडे कमी नाहीये. चिरागकडे देखील तो अनुभव आहे. योगेशकडे देखील तो अनुभव आहे. समोरच्या दिशेने चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक अप्रतिम. डिस्पॅच केलं जाईल या चेंडूला 6 धाब्यांकरिता. षटकार. एक षटकार आला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा पारड जड झालं टीम बॉम्बे पाडा या संघाचं. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटच्या मैदानावर जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण तर्क वितर्क लावू शकत नाही. गती थोडीशी कमी केली. बुद्धिमत्तेचं क्रिकेट यावेळेस हाताळलं जात आहे. कुठेतरी या अगोदरचा जो चेंडू आहे ना तो थोडासा स्लॉट मध्ये दिला होता आणि यावेळेस हे व्हेरिएशन पाहायला मिळालं. फिंगर रोल केले गेले आणि रोल करत असताना कुठेतरी चेंडूची गती जी थोडीशी कमी झाली. फ्रंट फुटवरून खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल चं मूल्य फार महत्वाचं आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. परिपूर्ण गेम इज ऑन. मॅच अजून देखील समाप्त नाही. या पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 2 चेंडूकडे 7ची गरज. कोण असेल विजयाचा शिल्पकार. गती पुन्हा एकदा कमी केली. डेफिनेटली हा चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे म्हणून जोपर्यंत वेळ आहे ना त्या वेळेकरिता तुम्ही प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. बॉडी लाईनला चेंडू लागला आणि तदनंतर सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. एका चेंडूकडे 7 धावेंची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच कशा पद्धतीने फिरली. 4 मध्ये 7 हव्या होत्या. 3ही चेंडू निर्धाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी. यालाच आपण म्हणतो ना तुमचा फॉर्म येऊ शकतो जाऊ शकतो पण तुमच्याकडे असलेलं डिसिप्लिन तुमच्याकडे असलेलं अनुभव हा परमानंटच राहतो. आता इथून ही वेळ निघून गेले आणि त्या दिशेने आपण पाहताय बाउंड्री लाईन लगत हे चांगलं वर्क होतंय. इथून पाहायचं झालं तर ही मॅच जिंकलंय जीसीसी अकलोली या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.
म्हणजे टीम वडकर संघाशी 2 हात करताना वेळेची दिरंगाई न करता टॉस करिता चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. या विद्यमान उमेशजी जाधव यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हाताने या संध्याकाळच्या सत्रातील आजच्या दिवसातील शेवटच्या अंतिम मॅचचा टॉस तो केला जाईल.